आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इन द सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये जे आहे ना रिकाम्या जागात दोन रिकाम्या जागा आणि त्या दोन रिकाम्या जागेमध्ये ना फक्त आर्टिकल आपल्याला वापरायचं आहे आणि योग्य आर्टिकल कुठले येणार आहे ते वापरायचं आहे. ठीक आहे. आता सर्वात पहिले जे आहे ना याला मराठीमध्ये ट्रान्सलेट नका करत बसू. वाक्य काय म्हटलेलं आहे यांनी की रिकामी जागा डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन रिकामी जागा यूके. हे यूके म्हणजे असते युनायटेड किंगडम. आता सर्वात पहिले बघा तुम्ही पहिल्या रिकाम्या जागेत आर्टिकल बसवा नाही तर मग दुसऱ्या उत्तर कसंही काढता येते. आता जर का आपल्याला काढायचंच आहे तर डेथ तुम्हाला समजत नसेल, डेथ म्हणजे काय असते मृत्यू. आता बघा मृत्यू जर का असेल कोण असं म्हणते का मी माझ्या मृत्यूला येताना पाहिलं जाताना पाहिलं माझ्या मृत्यूने आवाज दिला, म्हणजे हे न दिसणारी गोष्ट आहे, ते तुम्हाला फील करता येते. ठीक आहे. जो माणूस मरतो ना त्यालाच माहित असते की मृत्यू काय असते. ठीक आहे. म्हणजे आपण याला काय म्हणायचं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे हे झालं आपलं भाववाचक नाम. मग आता भरपूर विद्यार्थ्याला माहित नसेल की भाववाचक नाम काय, इथं आर्टिकल यायला पाहिजे का नाही माहित ना, विषय सोडून द्या. पण हे ज्या गोष्टी आहेत ना यूके युनायटेड किंगडम, हे एका देशाचं नाव आहे ब्रिटन, म्हणजे इंग्लंडला आपण यूके असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता बघा ब्रिटन तुम्ही जर का यूज करसाल तर ब्रिटनच्या आधी द आर्टिकल येणार नाही, इंडियाच्या आधी येणार नाही. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय आहे की कुठल्याही देशाच्या नावाच्या आधी आर्टिकल येत नाही. पण जर का त्या देशाचं नावचं उच्चार फिलिपाईन्स असेल म्हणजे एकच देश आहे पण शेवटी एस लागते तर तिथं द आर्टिकल येणार आहे. आणि ज्या देशाच्या नावामध्ये युनायटेड हा शब्द असेल म्हणजे आपण USA म्हटलं तर आर्टिकल येणार आहे, म्हणजे द USA म्हणता येते. पण अमेरिकेच्या आधी द अमेरिका नाही म्हणतात कारण देशाच्या नावाच्या आधी नाही येत, कारण प्रॉपर नाऊनच्या आधी आपण आर्टिकल वापरत नाही. पण ज्या देशाच्या नावामध्ये यूके असेल युनायटेड असेल तर तिथं द आर्टिकल येणार आहे, म्हणजे यूकेच्या आधी इथं काय घेता येणार द आर्टिकल. बघा पहिली रिकामी जागी आहे, दुसऱ्या रिकाम्या जागेत काय घेतलं द आर्टिकल. ऑप्शन मध्ये सरळ बघा पहिल्या ऑप्शन मध्ये म्हणजे 2 नंबरच्या रिकाम्या जागेत द येणार, इथं ॲन आहे हे नाही येत. 2 नंबरचं ऑप्शन आहे द हे येऊ शकते, त्याच्यानंतर ॲन आहे 3 नंबरचं ऑप्शन नाही येत आणि चौथं बघा द आर्टिकल आहे हे एक येऊ शकते. आता बघायचं आपण कुठलं ऑप्शन माहित आहे का, पहिले रिकामी जागा. आता बघा डेथ. आता एक साधी सरळ गोष्ट आहे, मृत्यू कोणाची आहे प्राईम मिनिस्टरची. बरोबर आहे. हे आपल्याला निश्चित माहित आहे कारण की या वाक्यामध्ये मृत्यू या प्राईम मिनिस्टरचीच आहे, म्हणजे निश्चित हे जे आहे ना हे जरी आपलं ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असलं तरी सुद्धा ते या प्राईम मिनिस्टरच्या बद्दल काय सांगते माहिती सांगते. म्हणजे जे गोष्ट निश्चित आहे स्पेसिफिक आहे त्याच्या आधी आपण यूज काय करतो द आर्टिकल. बरोबर की नाही. आणखी दुसरी गोष्ट कन्सेप्ट काय माहिती आहे का, ऑफ जर का असेल तर ऑफच्या नंतर एखादं नाउन असेल आणि ऑफच्या आधी एखादं नाउन असेल ना तर त्या नामाच्या आधी नेहमी द आर्टिकल येते. त्या कन्सेप्ट नुसार पण इथं द आर्टिकल येणार आहे, म्हणजे दोन्ही रिकाम्या जागेत द आर्टिकल येईल. असं कुठलं ऑप्शन आहे आपलं हे 2 नंबरचं, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन इथं कट होते. आपलं 2 नंबरचं काय असेल तुमचं